हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मराठी दिनदर्शिकेनुसार सध्या चैत्र महिना सुरू आहे. हिंदू पंचांगानुसार वर्ष 2026 हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण वर्ष 2026मध्ये अधिक मास असणार आहे. जेव्हा अधिक मास असतो तेव्हा ते वर्ष 13 महिन्यांचं असतं. इतर वेळेस एका वर्षामध्ये 12 महिने असतात, पण यंदा अधिक मास असल्यामुळे जे मराठी वर्ष आहे ते 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मासालाच मलमासा किंवा पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अधिक मासाबद्दल माहिती असेल. तर अधिक मासाचा जो काळ आहे तो धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ष 2026मधील अधिक मास केव्हा आहे, अधिक मास का लागतो याबद्दलची सगळी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे अधिक मासाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. धार्मिक आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून अधिक मासाचा जो काळ आहे, अधिक मासाचे जे दिवस आहे ते खूप महत्त्वाचे मानले जातात. अधिक मासामध्ये लग्नकार्य, मौजीबंधन, गृहप्रवेश, साखरपुडा, बारसं यांच्यासारखी कोणतीही मंगल कार्य केली जात नाही. पण पूजापाठ असेल, व्रतवैकल्य असेल, जपतप असेल आणि दानधर्म यांसारख्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी करणं खूप शुभ मानलं जातं. अधिक मासामध्ये या गोष्टी केल्यामुळे भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो, अशी एक धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अधिक मासामध्ये आपल्याला पूजापाठ, व्रतवैकल्य, दानधर्म या गोष्टींवरती अधिक लक्ष द्यायचं आहे. वर्षात दिवस तेवढेच असतात, तरीही एक महिना ॲडजस्ट कसं काय होतो, अधिक मास कसं काय तयार होतो, असा प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये असेल. तर अधिक मास कसा तयार होतो ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. एक असतं सूर्यपंचांग आणि एक असतं चंद्रपंचांग. सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची जी कालमर्यादा आहे ती कमी असते. चंद्रपंचांग जे आहे ते 354 दिवसांचं असतं, तर सूर्यपंचांग 365 दिवसांचं असतं. त्यामुळे काय होतं, दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. मग ज्योतिषशास्त्रानुसार जर गणना केली तर दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्या एवढा होतो, म्हणजे 31 दिवसांचा होतो. मग वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगामध्ये एक एक्स्ट्राचा महिना ॲड केला जातो, अतिरिक्त महिना जोडला जातो आणि हाच महिना म्हणजे अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अधिक मास कसा तयार होतो. वर्ष 2026मध्ये अधिक मास असणार आहे, त्यामुळे थोडेसे बदल आपल्याला दिसून येणार आहे. काही सण हे लवकर येतील, काही सण हे उशिरा येतील. तर वर्ष 2026मध्ये अधिक मास केव्हा आहे, तर हिंदूंचे नवीन वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे असणार आहे वर्ष 2026मध्ये. आणि नवीन वर्षात अधिक मासाची सुरुवात ही 17 मे 2026ला होणार आहे आणि 15 जून 2026 रोजी अधिक मासाचा शेवटचा दिवस असणार आहे. तर 17 मे ते 15 जून हा अधिक मासाचा काळ असणार आहे. याचा अर्थ असा की वर्ष 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहे. जो पहिला ज्येष्ठ महिना येईल तर तो नियमित ज्येष्ठ महिना असणार आहे, ज्याला नीच ज्येष्ठ असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो ज्येष्ठ महिना येईल, म्हणजे जो 17 मेपासून सुरू होणार आहे, तर तो अधिक ज्येष्ठ, अतिरिक्त ज्येष्ठ असं त्याला म्हटलं जाणार आहे. अधिक ज्येष्ठ, अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यात असणार आहे. तर अधिक मासाच्या काळामध्ये पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नान करणं, त्याचबरोबर व्रतवैकल्य, जपतप यांच्यासारख्या गोष्टी करणं खूप शुभ मानलं जातं. अधिक मासाला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. अधिक महिना आहे हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या काळामध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीमध्ये प्रवेश करत नाही, ते एकाच जागी थांबून राहतात. आपल्या पुराणांमध्ये, पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा अधिक मासाची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्यांचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास म्हणजे अधिक मास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री विष्णूंचाच अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी त्या अधिक मासाला पुरुषोत्तम अशी पदवी बहाल केली.
तेव्हापासूनच या अधिक मासाला धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे आणि पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा देखील अधिक मास अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणीच या अधिक महिन्याला दामोदर मास असंही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रतवैकल्य केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना खूप महत्त्वाची असते. दरवर्षी अधिक मास नसतो. दरवर्षी आपले 12च महिने असतात. दर 3 वर्षांनी अधिक मास येतो तेव्हा आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार 13 महिने असतात. तर यावर्षी 2026मध्ये 17 मे ते 15 जून या कालावधीमध्ये अधिक मासाचा काळ असणार आहे. अधिक मासाला आपल्या हिंदू पंचांगामध्ये खूप महत्त्व आहे. हा जो काळ आहे अधिक मासाचा तो आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी खूप शुभ मानला जातो. चांद्र दिनदर्शिका आणि सौर वर्ष या 2 दिनदर्शिकेमध्ये सुसंवाद साधण्यासाठी हा अधिक महिना म्हणजे जास्तीचा महिना साधारणपणे दर 3 वर्षांनी येतो. तर 2026मध्ये अधिक मासाचं आगमन झाल्यामुळे या वर्षात नेहमीच्या 12 महिन्यांऐवजी 13 महिने असणार आहे. या काळात लोक पूजा अर्चा, दानधर्म, धार्मिक व्रतांकडे खूप लक्ष देतात. सनातन धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचे स्वतःचे असे एक अद्वितीय महत्त्व असते. त्यामुळे अधिक मासाला विशेषतः महत्त्वपूर्ण मानलं जातं. आत्मचिंतन, भक्ती आणि पुण्यकर्म करण्यासाठी अधिक मासाचा काळ इतर महिन्यांपेक्षा सर्वात शुभ मानला जातो. अधिक मासाच्या काळामध्ये आपण जे काही सत्कर्म करतो तर त्यापासून मिळणारं आध्यात्मिक पुण्य खूप पटींनी वाढतं अशी एक धारणा आहे. अधिक मासामध्ये लग्न कार्य असतील, गृहप्रवेश, वास्तुशांती, मौजीबंधन, बारसं, साखरपुडे यांच्यासारखी शुभ आणि मंगल कार्य केली जात नाही. कारण असं मानलं जातं की या काळामध्ये अधिक मासात जर आपण लग्नकार्य, मंगल कार्य जर केली तर त्याचं अपेक्षित फळ आपल्याला मिळत नाही. पण या उलट या मलमासामध्ये भगवान विष्णूंची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अधिक मासाच्या काळामध्ये आपल्याला शक्य होईल तितकी आपण भगवान विष्णूंची किंवा श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे. अधिक मासाच्या काळात गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरी जर गाय असेल तर तिची सेवा करा किंवा गोशाळेत जाऊन गायीची सेवा करा. अधिक मासाच्या काळात शक्य होईल तितकं दान करा, जप करा, तप करा, पूजापाठ करा, पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नान करा. बघा, अधिक मास सुरू झाला की आपलं गोदावरीचं जे रामकुंड असेल किंवा त्र्यंबकेश्वरला असेल तिथे खूप गर्दी असते. का तर धोंडा न्हायला आलो आहे असं आपल्याला ऐकायला भेटतं. कारण अधिक मासामध्ये पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नान करणं, दान करणं खूप शुभ मानलं जातं. तसंच अधिक मासामध्ये रामायण असेल, गीता असेल यांच्यासारख्या जे धार्मिक ग्रंथ आहे त्यांचं दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही यांच्यासारखे धार्मिक ग्रंथ दान करायला विसरू नका. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास म्हणजे वर्ष 2026मध्ये यंदा अधिक मास केव्हा असणार आहे, त्याचबरोबर अधिक मास का लागतो, 13 महिने कसं काय तयार होतात याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक मासाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.